नमस्कार, गुड मॉर्निंग. मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ. सकाळी टिफिन वगैरे आवरला की झाडांना अगोदर पाणी घालून घेते, कारण झाडे फ्रेश दिसली की मनात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे झाडांना आधी अंघोळ घालून घेतली. आपल्यासारखीच ती फ्रेश वाटतात. त्याच्यामुळे झाडांना नेहमी अगोदर पाणी घालण्याने सुरुवात होते माझी सकाळची. त्यानंतर आज जे आहे ते मला एक ब्लँकेट धुवायचं होतं, कारण काल पण मी धुवून ठेवली होती काही. एक राहिलं होतं धुवायचं आणि बेडशीट्स वगैरे, तर ते सगळं काढलं आणि मशीनमध्ये टाकून दिलं. आणि थोडीशी गादी जी आहे ही, तर तीसुद्धा ब्रशने असे त्याच्यावरची घाण जी पडलेली आहे किंवा धूळ वगैरे साचते, तर ती या ब्रशने मी साफ करते. या ब्रशने आहे ना खूप मस्त असं क्लीन होतं हे. हा ब्रश जो आहे तो खूप हेल्पफुल ठरतो. अगदी आपण सोफा, कार्पेट, बेड, त्यानंतर ब्लँकेट्स वगैरे जे काय धूळ साचली असेल किंवा कचरा वगैरे अडकला असेल, तर याने इझिली क्लीन होऊन जातं. तर हा खूप हेल्पफुल ठरतो हा ब्रश आपल्यासाठी. तर आज जे आहे ते मला पूर्णपणे सगळ्या गाद्यांवरचे बेडशीट्स जे आहेत ते चेंज करायचे होते आणि ब्लँकेट्स वगैरे सगळे धुवून टाकायचे होते. खरं तर मंथली पिरियडमध्ये आम्ही हे सगळं पाळतो आणि कोणत्याही वस्तूला हात न लावता 2 दिवस जे आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करतो आणि हे बिछाना वगैरे मंथली पिरियडमध्ये दरवेळीच धुवून टाकतो. आणि त्याच्यामुळे हे मी सगळं चेंज करत होते. आणि आज मला देवपूजा पण होती, आज संकष्टी होती आणि खूप कामं होती घरात. तर हे पण सगळं चेंज करायचं होतं. ते पटापट कामं आवरायची चालली होती माझ्या. या ज्या गाद्या आहेत त्या एक्स्ट्राच्या 2 बनवून घेतलेल्या आहेत, कारण बाहेर झोपताना सगळे गाद्या टाकूनच झोपतात आणि धुवायला त्याचे बेडशीट्स वगैरे जे आहेत ते खरं तर सोपं जातं आणि गोधड्या धुणं थोडंसं कठीण आहे. कारण पहिला जेव्हा मला आठवतं माझ्या लग्नाच्या अगोदरपासून सगळे हे गाद्या वापरतात, कारण तेव्हा मशीन नव्हती आणि तेव्हा गोधड्या धुणं खूप कठीण जायचं. त्याच्यामुळे या गाद्या बनवून घेतलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे त्यांना सगळ्यांना सवय लागली की गाद्यांवरती झोपायची. तर आता आम्हाला मशीन आहे त्याच्यामुळे काय एवढं जास्ती अवघड वाटत नाही. पण गाद्या असणं खरं तर खूप म्हणजे सोपं काम आहे. त्याच्यावरती बेडशीट्स वगैरे जे काय असेल ते काढलं तर ते पटकन धुवून निघतं यासाठी. आणि धुवायला वगैरे सोपं जातं यासाठी. आपण जरी कधी हाताने धुवत असलं तरी, कारण मशीनमध्ये टाकणं मला रोजचे कपडे नाही हे होत. कधीतरी ब्लँकेट्स वगैरे जे काय असेल तर तेव्हाच मशीन लावतो. हे जे लॉन्ड्री बॉल्स आहेत ते टाकल्यामुळे कपडे मशीनमधनं काढताना खूप त्रास होत नाही. अगोदर ते जे तेव्हा नव्हते, तेव्हा खूप असं ओढून खिचून काढायला लागायचे कपडे. पण आता ते तसं होत नाही, पटकन कपडे इझिली निघतात. त्याच्यानंतर मशीन लावल्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला, कारण देवपूजा करायची होती आणि खूप म्हणजे मला मंदिर वगैरे सगळं जे आहे ते पुढे काढून घ्यायचं होतं. त्याच्यासाठी अगोदर झाडू मारून घेतला. त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला आणि देवपूजेला जो आहे ते मला आज खूप वेळ लागणार होता, कारण मला पूर्ण जे देवघर आहे खालीवर आहे, तर त्याच्यामुळे मला पूर्ण देवघर आहे क्लीन करायचं होतं पूर्णपणे. कारण आठवड्यातून मी एकदा हे करते आणि जेव्हा मंथली पिरियड नंतर मला पूर्ण देवांना अभिषेक वगैरे घालून हे जे मंदिर क्लीन करायचं असतं. आणि हे जे काय मंदिराच्या ज्या माळा आहेत किंवा काय जे कपडे आहेत ते सगळं क्लीन करते, त्याच्यामुळे खूप वेळ लागणार होता. त्यानंतर अगोदर देवांना जे आहे ते पूर्ण उजळवून घेतलं. सगळे देव जे आहेत ते खाली काढून घेतले आणि त्याच्यानंतर मंदिर क्लीन करायला घेतलं. त्यानंतर लाईटिंग लावली होती दिवाळीमध्ये, तर ते खूप ह्यांनी किचकट लावली होती आणि खूप गुंडाळून ठेवलं होतं. त्याच्यामुळे खूप वेळ लागला मला ते काढण्यासाठी. त्यानंतर ती जी लाईटिंग आहे ती पूर्णपणे काढून व्यवस्थित गुंडाळून ठेवली, जेणेकरून नेक्स्ट टाईमला आपण यूज करेल तेव्हा काढताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, यासाठी ती व्यवस्थित गुंडाळून ठेवली. त्यानंतर या ज्या माळा आहेत त्या वॉश करायला टाकल्या आणि मंदिर जे आहे ते पुढे व्यवस्थित सरकवून, कारण पाठीमागे जे आहे त्या वायरिंग आहे लाईटिंगचं, तर ते आतमध्ये जो बल्ब लावला आहे तर त्याचं वायरिंग आहे पाठीमागे, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं हे. त्यानंतर मंदिर क्लीन करायला घेतलं आणि हा जो ब्रश आहे तो मला इथेही कामाला येतो, कारण यामध्ये ॲक्रेलिकची जी पट्टी आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे खाचे आहेत, तर ते पटकन याने क्लीन होतात. कारण त्याच्यामध्ये धूळ अडकली की पुन्हा ते खूप मेहनत लागते ते क्लीन करायसाठी, तर या ब्रशने ते पटकन निघून जातं. हे पूर्णपणे काढून सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं या ब्रशने. सगळी जी धूळ आहे किंवा जाळी वगैरे पकडली असेल तर ती, कारण 4 दिवस जे आहे ते देवपूजा पूर्णपणे करत
आहे, त्याच्यामुळे खूप असं जाळ्या वगैरे पकडतात, त्याच्यासाठी पूर्ण हे क्लीन करून घेतलं. दर आठवड्याला जे आहे ती मी देवघर अशा पद्धतीने क्लीन करते. दररोजची देवपूजा करताना जे बाहेरून आतून जे देवांची जी जागा आहे तिथलं करते, पण दर आठवड्याला मी अशा पद्धतीने क्लीन करते. कारण हे देवांचं घर आहे आणि तिथली जागा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण पॉझिटिव्हिटी जी आपल्या घरात येत असते, जी आपल्याला ताकद येते, ऊर्जा मिळते, ती तिथूनच मिळते. त्यासाठी त्यांचं घर स्वच्छ ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यासाठी आणि ती मी नेहमी पार पाडत असते. इथे तुम्ही बघू शकता अगदीच जशाच्या तशा या ज्या नवीन कोऱ्या पट्ट्या दिसत आहेत. कारण हे जे मी आहे ते वेळच्या वेळेवर पुसून घेते. त्याच्यामुळे धूप अगरबत्ती जे काही धूर वगैरे पडत असेल त्याच्यावरती, तर अगदीच ते काळपट दिसत नाही, अगदी स्वच्छ दिसतं. त्याच्यामुळे नंतर अथक प्रयत्नांनंतर मंदिर जे आहे ते पूर्णपणे क्लीन झालं होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं, मनाला शांती मिळाली होती. त्यानंतर घरातून जे आहे ते गोमूत्र शिंपडून घेतलं. कारण गोमूत्र शिंपडल्याने आपल्या घरात जे काही वास्तुदोष वगैरे जे असतील ते कमी होतात असं मानलं जातं. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते गोमूत्र शिंपडल्यामुळे. पूजा, लग्न किंवा कधी काही कार्यक्रम असेल तर आपल्याला गोमूत्र शिंपडायला वगैरे सांगतात. जे कोणी आपल्याकडे पूजा वगैरे करायला येणार असतील तर ते सांगतात आवर्जून आपल्याला की गोमूत्र शिंपडा म्हणून. कारण वास्तुशास्त्रानुसार हे खूप गरजेचं आहे करणं. त्यानंतर एक अशी हे आणली होती आणि त्याच्यामध्ये दरवेळीस मी बाहेर दिवा लावते. त्यानंतर उंबरठ्याची सुद्धा छान अशी पूजा केलेली. तर आज मंदिर थोडं सुनं सुनं वाटत होते, कारण त्या ज्या हार आहेत ते नव्हते धुतलेले होते. तर फक्त देवपूजा केली. देवपूजा केल्यावर सुद्धा मन प्रसन्न होऊन जातं. त्याच्यानंतर कुकर लावून घेतला आणि हे जे दुखणं आहे जे मला, तर ते नेहमी असतं मला आणि खूप कंटाळा आला आहे मला याचा. तर सर्दी हे माझं दुखणं मला खूप कठीण जातं. कारण ताप वगैरे आला तर मी गप्प झोपून पडते. कारण सर्दी जर झाली तर मला इतक्या शिंका येतात, इतक्या शिंका येतात की मला अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. आणि दरवेळेस मी केस धुतले किंवा मला जरासं गार लागलं, थंडी चालू झाली किंवा पावसाळा चालू झाला की मला हे सततचं होतं की सर्दी मला हमखास होते आणि सर्दी झाली की मला दुसऱ्या दिवशी लगेच ताप येतो. त्याच्यामुळे मला सर्दी नकोशी वाटते आणि हे हल्लीच झाले. त्याच्यानंतरच दुपारी जरा आराम केला, मस्त आल्याचा चहा घेतला आणि आज संकष्टी होती तर इथल्या मंदिरात सुद्धा जाऊन आले. मस्त गणपतीचं दर्शन घेतलं, देवांना फुलं वगैरे नेली होती, मुलांना घेऊन गेले होते. हे जे मंदिर आहे ते पूर्णपणे मार्बलचं मंदिर आहे आणि ह्याच्यावरती एकदम बारीक कोरीव काम केलेलं आहे आणि अगदी श्रीकृष्णाची गोष्ट म्हणा किंवा काय पूर्ण इथे अशा त्या कोरीव काममध्ये दाखवले आहेत. आणि त्याच्यावरती साईबाबांचा फोटो आहे, विठ्ठलाची मूर्तीच आहे, गणपती आहे, महादेवांचं आहे, खूप सारे देवांचे तिथे आकार बनवलेले आहेत. तर इथल्या ज्या मंदिराचं आहे ते स्वयंभू चिंतामणी गणेश आहेत. इथे जी मूर्ती आहे ती प्रॉपर अशी गणपतीची मूर्ती नाही आहे, पण दगडामध्येच आहे. त्याला ऑरेंज कलर दिलेला आहे, तरी पण खूप असा नवसाला पावणारा गणपती आहे. तर इथली लोकं जी आहेत ती पण खूप या गणपती बाप्पाला मानतात आणि ते दरवेळीच या गणपतीच्या मंदिरामध्ये भजन, कीर्तन आणि ज्या आरत्या आहेत त्या इथे दररोज चालू असतात. तर इथे मुलंही खेळत होती. इथे काळभैरवचं मंदिर आहे साईडला आणि एका साईडला महादेवांचं सुद्धा मंदिर आहे. तर तिथे जाऊन सुद्धा दर्शन घेतलं. घरी आल्यानंतर किचनमधलं जे घड्याळ होतं ते बंद पडलं होतं. तर मला जे आहे किचनमध्ये घड्याळ लागतं, कारण घड्याळाच्या काट्यावरती सकाळची जी कामं आहेत ती चाललेली असतात. त्याच्यामुळे किचनमध्ये घड्याळ पाहिजे होतं. तर हे नवीन आणलं होतं, तर ते सुद्धा लावून घेतलं आणि त्याला वरतून जे प्लॅस्टिक होतं ते तसंच ठेवलं होतं. कारण किचनमध्ये थोडंसं फोडणी वगैरे देताना जे काही धूर वगैरे होतो त्याच्यामुळे त्याच्यावरती ते चिकटपणा येतो. त्याच्यामुळे हा जो प्लॅस्टिकचा कागद आहे तो तसाच ठेवला होता त्याच्यावरती. त्यानंतर 7:30 वाजले आणि जेवण मला आवरायचं होतं. तर एका साईडला कुकर लावून घेतला, एका साईडला आमटी टाकली आणि एका साईडला भाकरी घालून घेतल्या. हे 3 बर्नर असल्यामुळे मला जरा पटापट आवरायला जमतं. कारण तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनासुद्धा संध्याकाळी काही खायला दिलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा, मुलांनासुद्धा भूक लागली होती. त्याच्यामुळे पटपट असं जेवण आवरून घेतलं. तर इथं आमचं आज काम सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही धिंगाणा बघतोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बाय, गुड नाईट. गुड नाईट समर. गुड नाईट, बाय. आणि